हाय फ्रेंड्स, माझं नाव चैतन्य पत्की आहे आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण या व्हिडिओमध्ये अनालिसिस करूया पहिला टी20 आंतरराष्ट्रीय सामना, भारत विरुद्ध इंग्लंड, जो आयकॉनिक ईडन गार्डन्सवर खेळला गेलेला आणि भारतासाठी खूप चांगली न्यूज आहे. फॅनसाठी खूप कम्फर्टेबल विजय आपल्यासाठी. 7 गडी राखून आपण फक्त 12.5 ओव्हरमध्ये 133चं टार्गेट आपण चेस केलं आणि खूप 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 उत्कृष्ट परफॉर्मन्स होता, ऑलराऊंड परफॉर्मन्स होता. वी वर द बेटर फिल्डिंग साईड. क्षेत्ररक्षण आपलं बेस्ट होतं. त्याच्यानंतर बॅटिंगमध्ये तर काय म्हणजे पूर्ण मेला लुटून दिला अभिषेक शर्माने. खूप चांगलं बॅटिंग केली त्यांनी आणि बॉलिंग पण आपली खूप टाईट होती, जेणेकरून इंग्लंडला इंग्लंडनी स्टार्ट तर खूप चांगली केली, बट रेग्युलर इंटरव्हल्सवर आपण त्यांच्या विकेट चटकावण्यामध्ये सक्सेसफुल राहिलो आणि त्याच्यामुळे इंग्लंडला फक्त आपण 132वर ऑल आउट करून टाकलं एक्झॅक्टली 20 ओव्हरमध्ये. सो टॉस जिंकला भारतीय संघाने अँड ॲज एक्सपेक्टेड आपण बॉलिंगचा निर्णय घेतला ड्यू फॅक्टर कन्सिडरेशनमध्ये घेऊन. आणि जसं का तो मला वेगळं सांगायची गरज नाही की तो ट्रेंडच असतो T20मध्ये. समजा जर कॅप्टननी पहिले टॉस जिंकला तर तो बॉलिंगचा निर्णय घेतो. काय म्हणतात त्याला, आदिल रशीद, आय एम सॉरी, फिल सॉल्टसाठी हॉरेंडस स्टार्ट होती. मागच्या वर्षी त्यांनी आंतरराष्ट्रीय T20मध्ये इंग्लंडसाठी खूप चांगलं प्रदर्शन केलं होतं, बट अनफॉर्च्युनेट दॅट ही कुडंट कंटिन्यू इन दिस गेम. 3 बॉलमध्ये त्याला डक वर तो आऊट झाला. अर्शदीप सिंगने त्याची विकेट घेतली. संजू सॅमसननी क्षेत्र खूप मस्त कॅच घेतला. बेन डकेट फक्त एकच चौकार लगावू शकला. 4 चेंडूंमध्ये 4 धावा त्याला केली. अर्शदीप सिंगने त्याची पण विकेट घेतली. रिंकू सिंगने त्याचा एक सोपा सरळ झेल घेतला. कॅप्टन जॉस बटलर, जो युजली ओपन करतो, त्यांनी डिसाईड केलं होतं की तो नंबर 3मध्ये येणार आहे आणि त्यांनी 68 धावांची सुरेख इनिंग्स खेळली फक्त 44 चेंडूंमध्ये, ज्याच्यामध्ये 8 चौकार आणि 2 गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. त्याची विकेट शेवटी घेतली वरुण चक्रवर्तीने. नितीश कुमार रेड्डीनी कॅच घेतला, बट त्यांनी मिडल ओव्हर्समध्ये पण चांगली स्ट्राईक रोटेट करायचा प्रयत्न केला. गुड बॉल्स होते, त्याच्यामध्ये पण ॲबिलिटी आहे जॉस बटलरला ती पुट अवे करायची आणि त्यांनी ती बखुबी केली. हॅरी ब्रुकनी 17 धावा केल्या 14 चेंडूंमध्ये, 1 षटकार आणि 2 चौकार. वरुण चक्रवर्तींनी त्याचा त्रिफळा उडवला आणि नंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी किती फुकट रिझन दिलं की ॲक्च्युली त्याला धोक्यामुळे दिसलं नाही. आता पुढे जाऊन बघू की तो त्याची स्पिनचं जे इम्पॉर्टन्स आहे ते लपवायला किंवा वरुण चक्रवर्तीच्या ब्रिलियन्सकडनं क्रेडिट काढून घ्यायला असं फालतूक स्टेटमेंट देतोय का खरंच डोक्याचा प्रॉब्लेम होता ते. लियम लिव्हिंगस्टनला पण 0वर वरुण चक्रवर्तींनी बोल्ड केलं. ती गेम चेंजिंग ओव्हर होती माझ्या मते. त्यांनी कम्प्लिटली मोमेंटम भारताकडे शिफ्ट करून दिलं. जेकब बेचेलने 7 धावा केल्या 14 चेंडूंमध्ये. हार्दिक पांड्याने त्याची विकेट घेतली. अभिषेक शर्माने एक सोपा झेल घेतला. गस ॲटकिन्सन, ॲक्च्युली ते गस ॲटकिन्सननी पण थोडंसं रेजिस्टन्स करायचा प्रयत्न केला, पण तो एकदम व्यर्थ होता कारण त्यांनी फक्त 2च धावा केल्या 13 चेंडूंमध्ये. सो दॅट वॉज डेट्रिमेंटल टू इंग्लंड्स कॉस. त्याला त्याच्या मिझरीवर पुट आउट केलं अक्षर पटेलनी. संजू सॅमसनने एक सोपा झेल घेतला. जोफ्रा आर्चरने 12 धावा केल्या 10 चेंडूंमध्ये, 1 चौकाराचा समावेश होता. आदिल रशीद पण 11 चेंडूंमध्ये 8 रन 1 चौकार नाबाद. जोफ्रा आर्चरची विकेट घेतली डेथ ओव्हर्समध्ये. हार्दिक पांड्याने स्कायने एक सोपा कॅच घेतला आपल्या स्किपरनी. अर्शदीप सिंग वॉज द पिक ऑफ द बॉलर्स. खूप छान त्यांनी बॉलिंग केली. 4 ओव्हर 17 धावा 2 विकेट्स अमाउंट द फास्ट बॉलर्स. हार्दिक पांड्या थोडासा एक्सपेन्सिव्ह राहिला बाय झोन हाय स्टँडर्ड्स, बट त्यांनी 2 विकेट घेतल्या खऱ्या. 4 ओव्हर 42 धावा 2 रन्स. वरुण चक्रवर्ती वॉज द स्टार ऑफ द गेम. त्यांनी लिटरली मिडल ओव्हर्समध्ये गेमचा नक्षा चेंज करून दिला. त्याचे व्हेरिएशन्स इंग्लिश बॅट्समनला पिक करता आले नाही. स्टंप टू स्टंप बॉलिंग केली, जास्त आउटसाईड दी ऑफ स्टंप विथ दिलं नाही, जेणेकरून खूप 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 टीम इंडियाला फायदा झाला. 4 ओव्हरमध्ये फक्त 23 धावा दिल्या आणि 3 विकेट्स त्यांनी घेतल्या. अक्षर पटेलनी 4 ओव्हर एक मेडन पण टाकली ॲक्च्युली, सो दॅट हॅपन्स रेअरली इन T20 क्रिकेट. 22 रन 2 विकेट. रवी बिश्नोईने पण 4 ओव्हरमध्ये 22 रन दिले, विकेट मिळाली नाही, बट होल्डिंग जॉब खूप चांगल्या पद्धतीने केला. अँड फॉर हिज ब्रिलियंट बॉलिंग वरुण चक्रवर्ती, आय बेग युअर पार्डन, वॉज नॉमिनेटेड ॲज द प्लेअर ऑफ द मॅच. सो व्हेरी गुड. आणि मार्क वुडचा शेवटी रनआउट केला 1 रनवर संजू सॅमसननी. आपल्याला टार्गेट होतं 133चं. संजू सॅमसननी सुरुवात खूप चांगली केली, जसं की तुम्हाला माहिती आहे की ऑफ फील्ड कॉन्ट्रोवर्सी होते त्याच्याबद्दल, बट ॲटलिस्ट ही लुक्ड इन गुड टच. 26 धावा 20 चेंडूंमध्ये. तो खूप डिसअपॉइंटेड असेल की त्यांनी याला मोठ्या इनिंग्समध्ये कन्वर्ट का करता आलं नाही, कारण ऑपॉर्च्युनिटी तर नक्की होती आणि तो चांगल्या टचमध्ये पण दिसत होता. 4 चौकार आणि 1 गगनचुंबी षटकार त्यांनी लावला. जोफ्रा आर्चरने त्याची विकेट घेतली. ॲटकिन्सननी सोपा झेल घेतला. सूर्यकुमार यादव, अनफॉर्च्युनेटली वर्ल्ड कप नंतर त्याला काही जास्त किमया दाखवता येत नाही. दिस इज अ कॉज ऑफ कन्सर्न फॉर द इंडियन टीम मॅनेजमेंट. त्याची कॅप्टन्सी एकदम ब्रिलियंट आहे, स्पॉट ऑन आहे, बट आय थिंक त्याला बॅटनी सूर गवसाची आता खूप नितांत गरज झाली आहे. फर्स्ट बॉल डक ही वेंट. आर्चरनी त्याची विकेट घेतली. फिल शॉटनी सोपा झेल घेतला. तिलक वर्मा शेवटी नॉट आउट होता 19वर 16 चेंडूंमध्ये. हार्दिक पांड्या नॉट आउट होता 3वर 4 चेंडूंमध्ये. 6 एक्स्ट्राच कन्सिडर केले इंग्लंडनी.
आणि मी तुम्हाला स्टार ऑफ द शो सांगेल तो होता आपला अभिषेक शर्मा. काय त्याचं एक्सटेन्शन आहे, काय त्याच्या कव्हर ड्राईव्ह होता, काय त्याचे लॉफ्टेड शॉट्स होते. युवराज सिंग सारखा दिसतो, एकदम एलिगंट आहे, लेग साईड आणि ऑफ साईडवर इक्वली प्रोफिशियंट आहे. कव्हर ड्राईव्ह तर त्याची वाव, काय फॉलो थ्रू असतो आणि तो त्याच्या अटॅकिंग गेमला कॉन्स्टंटली बॅक करत असतो. आता बाकीच्या क्रिकेट एक्सपर्ट्स, कॉमेंटेटर्स आणि फॅन्सला पण समजणं गरजेचं आहे, कधी कधी त्याला फेलियर येईल, पण ज्या वेळेला तो चालेल त्यावेळेला तो सिंगल हँडेडली मॅच जिंकवून देईल. 79 धावा केल्या फक्त 34 चेंडूंमध्ये, 8 गगनचुंबी षटकार आणि 5 चौकारांचा समावेश होता. वर्ल्ड क्लास इनिंग्स होती आणि त्यांनी परत एकदा दाखवून दिलं की सनरायझर्स हैदराबादने त्याला एवढे मोठे पैसे देऊन रिटेन का केले. सो फॅन्टॅस्टिकली वेल डन अभिषेक शर्मा अँड फॅन्टॅस्टिकली वेल डन टू वरुण चक्रवर्ती. आपल्या विजयाचे 2 शिल्पकार होते आणि होपफुली आपण हे मोमेंटम दुसऱ्या T20मध्ये पण कंटिन्यू करू. सो तुम्हाला माझे पहिल्या T20चे अनालिसिस कसे वाटले हे जरूर न चुकता खाली कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुढच्या नोटिफिकेशनसाठी. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन एव्हरीवन, बाय.